मांजरखिंड ते दाजीपूर आणि मांजरखिंड ते काळंबावाडी या प्रमुख पर्यटन मार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या वृक्षांना रिफ्लिकेटर विविध व्यावसायिक जाहिरातींचे फलक लावण्यासाठी अक्षरशः खिळे ठोकून लावण्यात आलेत. त्यामुळे वृक्षांचं नैसर्गिक आरोग्य धोक्यात आलं असून पर्यावरणप्रेमी आणि निसर्ग अभ्यासकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय. याच मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला चिकन वेस्ट, हॉटेलमधील अन्नकचरा आणि प्लास्टिकचा कचरा टाकण्यात आलाय. त्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून याचा पर्यटकांनाही त्रास सहन करावा लागतोय. या अस्वच्छतेचा थेट परिणाम अभयारण्यातील वानरांसह भेकर, रानडुक्कर यासारख्या वन्य प्राण्यांवर होतोय. प्लास्टिक आणि अन्न कचऱ्यामुळे त्यांचं आरोग्य आणि नैसर्गिक जीवन धोक्यात आलंय. पर्यटनाच्या दृष्टीनं अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या असलेल्या या भागात होत असलेला पर्यावरणीय ऱ्हास तात्काळ थांबवावा, वृक्षांना खिळे ठोकणाऱ्यांवर, कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी वृक्ष आणि वनप्रेमी नागरिकांकडून होतीये. पर्यटन विकासातूनच राधानगरी तालुक्याचा विकास शक्य आहे. तालुक्यामध्ये पर्यटन वाढ होण्यासाठी स्वच्छता, शिस्त जपणं गरजेचं आहे. त्यासाठी वनविभाग, व्यावसायिक, पर्यटक आणि स्थानिकांमधून सामुदायिक प्रयत्न होणं गरजेचं आहे. राधानगरीचा निसर्ग अनुभवण्यासाठी जगभरातून इथं पर्यटक येत असतात. मग हा निसर्ग चांगला राखणं ही सर्वांचीच जबाबदारी आहे. एस न्यूजसाठी राधानगरीहून नामदेव कुसाळे.